20-25,000 वाला एखादा बसवतात. सेल्फ फायनान्स त्यांच्या शैक्षणिक कागदपत्र काय आपल्याकडे तपासली जाते, संस्था त्यांनी तपासली, पण त्यांनी क्वालिफाईड शिक्षण शासनाने जे मिळवून दिलेलं आहे ते भरणं त्यांना मॅन्डेटरी आहे. तुमचा अधिकार आहे ना शिक्षण अधिकारी चालू असतात त्या ठिकाणी जे निदर्शन असेल तर त्याच्यावर कारवाई. अचानक गेलं तरच ते तुम्हाला भेटणार. गेलं ते दाखवा. आता हा बघा, हा अभ्यासक्रमात हिंदी स्पष्ट वाक्यात आलेलं आहे. हिंदी हो मगाशी झालं. आता याच्यावर आम्ही नोटीस काढतोय की तुम्ही आधी दिलेले 5-6 शाळांची नोटीस काढतो. सर्व शाळांकरता हा सगळ्या शाळांकरता एक सर्वसमावेशक सूचना लेखी पुन्हा एकदा देतो. आता हे सीबीएसईला पण अलाउड आहे का हिंदी तिसरी भाषा? सीबीएसईला हिंदी असेल पण मराठी त्यांना कंपल्सरी आहे. त्यांची माध्यम भाषा एक, दुसरी आमची राज्याची भाषा. ओके, मराठी त्यांना कंपल्सरी आहे आणि हिंदी पहिलीपासून. हिंदी आता ते सीबीएसईच्या अभ्यासक्रमात असेल ते बघावं लागेल पहिलीपासून आहे का नाही, कारण त्याचं सगळं काय हा पण आपल्या नियमात त्याच्या बाबतीत काय आहे ते जरा बघावं लागेल. सीबीएसईचा करिक्युलम काय आहे. स्टेट बोर्डमध्ये सध्या तरी पहिलीपासून इंग्रजी आहे मराठी स्टेट बोर्ड. ओके, हिंदी पाचवीपासून सुरू आहे. आपण जो विषय हाताळला त्यामुळे हिंदी आणि संस्कृत ऑप्शन आहे की मराठी आणि संस्कृत ऑप्शन आहे? राज्याची भाषा हिंदी भाषा आणि इंग्लिश. एक माध्यम भाषा त्या राज्याची भाषा, माध्यम भाषा म्हणून इंग्लिश, राज्याची भाषा पण मराठी आणि तिसरी भाषा पण त्यांना हिंदी असते. ते म्हणतात की हिंदीला संस्कृत ऑप्शन पण मराठी आहे. ते आम्ही त्याच्या सूचना दिलेल्या आहेत. आमचं पर्यवेक्षण पण चालू असतं. आता तुमच्याकडून जे निदर्शन असेल ती बरेच मी आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना टेस्ट तुम्हाला जर अशी कुठे निदर्शन असं आम्ही आता ठाणे महानगरपालिकेच्या आपल्या किती शाळा ऍक्टिव्ह आहेत? दिव्यामध्ये ना संपूर्ण शहरामध्ये शहरामध्ये 770 शाळा आहेत आणि विद्यार्थी 3,60,000. विषय असा आहे की ठाण्यातल्या काही शाळांमध्ये त्यांचा अभ्यासक्रम आलेला आहे आणि त्या अभ्यासक्रमामध्ये हिंदीचा तास दाखवण्यात आलेला आहे 3रीच्या वर्गासाठी. सो त्याची एक कॉपी आज आमच्या हातात आली. आमच्या दिव्याच्या काही शाळांमध्ये असा प्रकार घडत होता. तो आता आम्ही शिक्षण अधिकारी जे आहेत त्यांना भेटलेलो आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की ज्या ज्या शाळा हिंदी शिकवत आहेत त्या शाळांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे. त्या शाळांचं असं मत आहे की जरी GR निघाला असेल तरी आम्हाला शिक्षण अधिकाऱ्यांचा कुठल्याही प्रकारचा असा GR आमच्याकडे आलेला नाही आहे आणि आमच्याकडे पुस्तकं देखील हिंदीची आलेली आहेत. त्याच्यामुळे जोपर्यंत आम्हाला शिक्षण अधिकाऱ्यांचा कुठलाही आदेश येत नाही तोपर्यंत आम्हाला हा तास रद्द करता येणार नाही. आम्ही आता शिक्षण अधिकाऱ्यांना भेटलेलो आहे. पुढच्या 24 तासाच्या आत ते तो GR काढणार आहेत आणि सर्व शाळांना तो GR जाणार आहे आणि त्याच्यानंतर हा तास रद्द होईल. मी पुन्हा सांगतो की माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्याच्या नंतर देखील जर शाळा अशा वागत असतील तर अशा शाळेंवर शिक्षण खात्याने तात्काळ कारवाई करावी अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी. मुलांना कुठेतरी आल्यासारखं झालं का हिंदी? मला असं वाटतं की जर सरकारचं जर शाळा ऐकत नसतील तर मग ऐकणार कोणाच्यात? यांना एवढा माज कुठला आहे? या शाळेच्या ज्या संस्था आहेत त्यांना एवढा माज कुठनं आला? जर सरकार सांगते, मुख्यमंत्री सांगतात महाराष्ट्राचे की आम्ही GR काढलेला आहे, या सगळ्या गोष्टीला स्थगिती दिलेली आहे, तर त्याच्यानंतर जर त्यांच्या अभ्यासक्रमात हिंदीचा तास येत असेल तर ते निषेधार्ह आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेने म्हणून आम्ही त्याचा विरोध करणार. एक तर शिक्षण अधिकाऱ्यांनी आणि सरकारने शाळांना जी काही समज आहे ती द्यावी, नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आम्ही आमच्या भाषेत त्यांना समज देऊ.